बघ काय आता कन्सेप्ट आहे ऍप्टिट्यूडची पुढची कन्सेप्ट. लास्ट प्रॉब्लेम कुठला होता आपला मागचा? स्पीड डिस्टन्स. प्रॉब्लेम स्टेटमेंट सांगायचं. लिहिलं नाही काय? ठीक आहे. बरं बघा पुढचा प्रॉब्लेम काय आहे. प्रॉब्लेम बेस्ड ऑन ट्रेन्स क्रॉसिंग स्टेशनरी ऑब्जेक्ट्स. आता हे जरा थोडस समजून घ्या. कन्सेप्ट आहे. आता काय बघा प्रॉब्लेम. स्टेशनरी ऑब्जेक्ट म्हणजे काय? कोण असू शकते स्टेशनरी ऑब्जेक्ट? हे बघा स्टेशनरी ऑब्जेक्ट्स कोणते कोणते असू शकतात? ट्री, मॅन, त्यानंतर काय पोल, इलेक्ट्रिक पोल अजून काय असू शकतंय? हा 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 मला वाटलं लॅपटॉप. त्यानंतर बघा बाईक, त्यानंतर प्लॅटफॉर्म. ठीक आहे. हे अशा पद्धतीचे असतात. त्यानंतर टनेल, त्यानंतर ट्रेनच दुसरी. ठीक आहे. आता हे एका कॅटेगरीमध्ये मोडतात, हे एका कॅटेगरीमध्ये मोडतात. ओके. तर ते आता काय समजून घ्या. पहिला बघू ट्री. ठीक आहे. आणि बघा हा रोड आहे, प्लॅटफॉर्म आहे. रोडवर कशी जाईल ट्रेन? प्लॅटफॉर्मवर जाईल, ट्रॅकवरनं जाईल ना. आणि इथं अशी ट्रेन आहे. ट्रेन जरा बारकीच झाली, जरा मोठी काढू. एका डब्याचे नाही बरं का, ह्याच्यात आहेत डबे अशी. ठीक आहे. ट्रेन आहे, वाटत नसली तरी ट्रेन आहे. बस जास्त वाटते, ट्रेन आहे तरी पण. आता बघा ट्रेन ही या ट्रीला ज्यावेळी क्रॉस करणार आहे त्यावेळी बघा आपला मेन फॉर्म्युला काय आहे? स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मग काय क्वेश्चन असतो की किती टाइम मध्ये त्या ट्रेननी ट्रीला क्रॉस केलं. ठीक आहे. किती टाइम मध्ये ट्रेननी ट्रीला क्रॉस केलं असं क्वेश्चन आहे. मग याच्यात बघा तुम्ही जर इथं नोटीस केलं, समजा इथला हा पॉइंट आहे, हा मधला एक पॉइंट आहे, क्रॉसिंग पॉइंट आपण धरू. म्हणजे क्रॉस केलं म्हणजे काय नक्की? ज्यावेळी ही ट्रेन ही इथपर्यंत येणार आहे, ठीक आहे, ही अशी होईल बघा. तर आपण ओके. आणि क्रॉस झाली म्हणजे काय होणार आहे? असे इथं जाणार. बरोबर. आता जर इथला मुवमेंट पकडला आपण, हा, तर फॉर्म्युला काय आहे आपला? की डिस्टन्स अपॉन स्पीड म्हणजे टाइम.
आणि क्वेश्चन काय आहे की किती वेळात ट्रेननी त्या झाडाला क्रॉस केलं. तर जरा समजून घ्या प्रॅक्टिकली. डिस्टन्स काय येणार आहे यावेळी बघा, या पॉइंटला क्रॉस करायचं आहे बरं का. म्हणजे इथं स्टार्टिंग पॉइंट आहे, म्हणजे जे ट्रेनचं टिप आहे पुढचं स्टार्टिंग, ट्रेनचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे तो, आणि ट्रेनचा एंड पॉइंट ज्यावेळी त्या पॉइंटच्या पुढे जाईल म्हणजे ट्रेननं त्या झाडाला क्रॉस केलं, बरोबर. म्हणजे ट्रेननं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, एवढं. जेवढी त्याची लेंथ आहे तेवढी, ट्रेनची जेवढी लेंथ आहे तेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं. आणि हे डिस्टन्स ट्रॅव्हल करताना काय मुव्हिंग आहे त्यावेळी, ट्रेन मुव्हिंग आहे, बरोबर. म्हणजे स्पीड कोणाचं घ्यायचं, ट्रेनचं घ्यायचं. येस. मग काय येणार बघा, जर असा क्वेश्चन आला की किती वेळात ती ट्रेन या झाडाला क्रॉस करते, किंवा झाडाच्या जागी समजा एखादा माणूस असेल किंवा एखादा पोल असेल किंवा बाईक असेल, त्या बाईकला क्रॉस करते, किती वेळात क्रॉस करते असं जर असेल तर काय येणार बघा, टी इज इक्वल टू लेंथ ऑफ ट्रेन डिवायडेड बाय स्पीड ऑफ ट्रेन. लेंथ ऑफ ट्रेन डिवायडेड बाय स्पीड ऑफ ट्रेन. समजलं हे. तर ही एक कन्सेप्ट आहे अशी. ओके, आता पुढे बघा. आता पुढची कन्सेप्ट काय, ट्रेन क्रॉसिंग प्लॅटफॉर्म. ट्रेन क्रॉसिंग प्लॅटफॉर्म. मग आता बघा, हा प्लॅटफॉर्म आहे असं, आणि समजा त्या प्लॅटफॉर्मच्या कडेनं असा ट्रॅक जातोय. ही ट्रेन आहे. ओके, आता ट्रेन बघा, ही ट्रेन इथपर्यंत येणार, इथपर्यंत येणार. क्रॉसिंग म्हणजे काय, क्रॉसिंग म्हणजे काय, हा जो लास्टचा पॉइंट आहे प्लॅटफॉर्मचा, याच्या पुढे गेली पाहिजे ट्रेन, याच्या पुढे गेली पाहिजे ट्रेन. हा बघा बरं, स्टार्ट पॉइंट इथं मी टायमर स्टार्ट केला, तर क्रॉसिंग प्लॅटफॉर्म याचा अर्थ काय की ट्रेन कम्प्लिटली इथून स्टार्ट झाला, टायमर इथं स्टार्ट झाला, तर पूर्ण अशी इथपर्यंत पोहोचली पाहिजे. मग इथं या पॉइंटला ट्रेन पोहोचली तर मी म्हणणार आता ट्रेननं प्लॅटफॉर्मला क्रॉस केलं. या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत येईपर्यंत ट्रेननं किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं बघा, ट्रेनचं स्वतःचं डिस्टन्स प्लस प्लॅटफॉर्मचं डिस्टन्स. ओके, म्हणजे जर प्लॅटफॉर्म असेल किंवा प्लॅटफॉर्मच्या जागी टनेल असेल किंवा दुसरी ट्रेन उभी असेल, स्टँडिंग ट्रेन म्हणतो मी, स्टँडिंग ट्रेन असेल तर काय येणार बघा फॉर्म्युला, टी इज इक्वल टू, टाइम कॅल्क्युलेट करायचा आपल्याला, ट्रेनला किती वेळ लागेल प्लॅटफॉर्म क्रॉस करायला, तर टी इज इक्वल टू लेंथ ऑफ ट्रेन
प्लस लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म, लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म काही म्हणा मग, लेंथ ऑफ टनेल, लेंथ ऑफ अनदर ट्रेन, लेंथ ऑफ अनदर स्टँडिंग ट्रेन डिवायडेड बाय स्पीड. स्पीड कोणाचं? स्पीड ऑफ ट्रेन. तर हा असा त्याचा फॉर्म्युला येतो. आता या दोन कन्सेप्टवर आपल्याला प्रॉब्लेम बघायचे. ठीक आहे, या दोन कन्सेप्टवर प्रॉब्लेम बघायचे. झालं इथपर्यंत? लिहिलं? हे दोन फॉर्म्युले लिहा. कन्सेप्ट वाटलं सर अशी लिहून घ्या, तुम्हाला जसं वाटतं तसं. कन्सेप्ट लिहून घ्या, प्रॉब्लेम बघूया आपण. झालं? बघा, हा क्वेश्चन आहे. फाइंड द टाइम टेकन बाय 340 मीटर लॉन्ग ट्रेन ट्रॅव्हलिंग ॲट 72 किलोमीटर पर आवर टू क्रॉस द फॉलोइंग: an electric pole, a 120 meter long bridge, 280 meter long tunnel, 420 meter long platform, and a man standing on 480 meter long platform. ठीक आहे, हे प्रॉब्लेम आहेत, 5 प्रॉब्लेम आहेत. हे सॉल्व्ह करायचे आहेत आपल्याला. एक सॉल्व्ह करून दाखवतो, बाकीचे तुम्ही सॉल्व्ह करायचे. आता बघा, पहिला प्रॉब्लेम. हा, एन इलेक्ट्रिक पोल असं म्हणले. त्याच्या आधी स्पीड दिले बघा, काय दिले? 72 किलोमीटर पर आवर. 72 किलोमीटर पर आवर याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. मग कसं येणार? 72 इंटू 1000 डिवायडेड बाय पर आवर म्हणजे 3600. मग बघा किती आलं? 5/18. म्हणजेच बघा 72 इंटू 5/18 म्हणजे लक्षात ठेवा, यात हे पण लक्षात ठेवायचं तुम्हाला बरं का, हा पार्ट. म्हणजे किलोमीटर पर आवर, किलोमीटर पर आवर जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल मीटर पर सेकंड मध्ये, तर 5/18 ने मल्टिप्लाय करायचं. आणि मीटर पर सेकंड जर कन्वर्ट करायचं असेल तर 18/5 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, किती येणार बघा? 18 चौक 72, 5 चौक 20, 20 मीटर पर सेकंड, 20 मीटर पर सेकंड. झालं. आता इलेक्ट्रिक पोल म्हणले, इलेक्ट्रिक पोल असेल तर बघा, यस करेक्ट. म्हणजे टाइम टेकन, फाइंड द टाइम टेकन म्हणजे T1 म्हणू आपण. T1 इज इक्वल टू 340 डिवायडेड बाय 20, 17 सेकंद. युनिट काय असणार? 17 सेकंद लागणार आहे. ओके, त्याच्या पुढचं सोडवून बघा, दुसरा.
यस. काय केलं तुम्ही? काय केली सांगा. ओके. पुढच्याच हे किती आलं? 23 सेकंड. याचं किती येणार? हा, काय केलं आता? 280 + 240. अजून काय स्मार्ट त्यात मेथड आहे? काय आहे सांगा. स्मार्टनेस जागा व्हायला पाहिजे. स्मार्टनेस 280 बघितलं की मी 280 ला भागिले 20 केलं, 14 सेकंद आलं. ते फक्त 17 मध्ये ऍड केले. तुम्ही काय करायला लागलाय आता बघा. काय माहिती का सांगायला लागलो मी? पुढे अशा टाईपचे प्रॉब्लेम आहेत, तुम्हाला ही ट्रिक वापरायची. समजलं का? हे काढले ना ऑलरेडी. हिचं किती आलं? 17 सेकंद ऑलरेडी काढले. मग फॉर्म्युला काय आहे त्याचा? सेकंड प्रॉब्लेमचा फॉर्म्युला लिहितो. ठेव. T2 इज इक्वल टू लेंथ ऑफ ट्रेन प्लस लेंथ ऑफ ब्रिज लेंथ ऑफ डिवायडेड बाय स्पीड. आता तुमच्या डोक्यात लगेच आलं पाहिजे, स्पीड इकडे पण डिवाइड होऊ शकते, इकडे पण डिवाइड होऊ शकते. मग ह्याचं उत्तर काढलेलं आहे, हे लेंथ ऑफ ट्रेन डिवायडेड बाय स्पीडचं उत्तर काढलेलं आहे 17. तुम्हाला फक्त ते पुढचं बघायचं आहे. 280 भागिले 20, 14 सेकंद. स्मार्ट वर्क. मी तर तुम्हाला प्रॉब्लेम लिहायला इथं बोलवले का? तुम्हाला नाही. तुम्हाला कशासाठी बोलवले? हे आपले स्मार्टनेसचे क्लास आहे. ठीक आहे, समजलं का? मग आता पुढचं सांगा लगेच. चौथ्याचं. हा, 21 + 17. 21 + 17. पाचव्याचं सांगा. पाचव्याचं सांगा. गुड. किती? गुड. किती? आणि काय मत आहे पाठीमाग? किती? वाचत नाही बघा तुम्ही लगेच. एकच क्वेश्चन म्हणजे जागते रहो, झोपू नका सकाळ सकाळ. मॅन स्टँडिंग ऑन 480 मीटर लॉंग प्लॅटफॉर्म म्हणले. क्वेश्चन वाचत नाही तुम्ही. किलोमीटर टू क्रॉस द फॉलोइंग, टू क्रॉस द मॅन स्टँडिंग ऑन. माणसाला क्रॉस करायचंय फक्त. कशावर काय उभा राहणार? क्रॉस माणसाला करायचंय, प्लॅटफॉर्मला नाही क्रॉस करायचं. 17 सेकंद येणार. तुम्ही वाचत नाही. गडबड करता, गडबड. ठीक आहे, डोकं शांत ठेवायला लागते. समजलं का? गडबड केलं तर काय होत नाही. डोक्यात स्ट्रेस तयार झाला की नाही, संपलं. ऍप्टिट्यूड रिझनिंगला जितकं तुम्ही शांत राहून सोडवाल ना, तितकं क्वेश्चन सुटते. जितकं डोकं शांत ठेवून तुम्ही हे कराल. ओके, मग इथं बघा, इथं काय येणार? इथं लिहिलं मी 17 + 14. ओके, किती येणार? 31. इथे किती येणार? 17 + 21. किती येणार? 38. ठीक आहे, आणि इथे येणार 17. ओके, हे असे 4 क्वेश्चन आहेत. हा क्वेश्चन ट्रिकी आहे बघा.
हे तुम्हाला शिकवायला होतं, हे तुम्हाला अनालाइज करायला होतं. तुम्ही किती हुशार आहे हे चेक करायला होतं. ठीक आहे, ते स्पून फिडिंग झालंय ना. A+B शिकवायचं, X+Y विचारायचं. तसं नाही, ते इथं ते चालत नाही. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. हा, ट्रेन क्रॉसेस अन इलेक्ट्रिक पोल. आता मगाशी सांगितलेलं ती ट्रिक दिली होती. हा पुढच्या टाईपचा प्रॉब्लेम आहे. बघू आता इथं किती स्मार्ट आहे तुम्ही, बघू. A train crosses an electric pole in 19 seconds and a 240 meter long bridge in 27 seconds. Find speed of train, length of train. पेन 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 हे ह्याला काय अर्थ आहे? ह्याला काय अर्थ आहे? एवढा वेळ लागतोय? बर, आलं उत्तर. एवढा वेळ लागतोय का? नाही आलं? मगाशी हिंट सांगितली मी तुम्हाला. ते ज्या टाईपनं प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सांगितलं तुम्ही, तिथंच ते सोडला वाटतं, विसरला ते. बरं सांगतो ऐका. आता सांगित किती आलं उत्तर? नाही आलं अजून? बर, हा, डिफरन्स किती आला? 8 आला. 8 सेकंद आला. 240 भागिले 8, ते आलं स्पीड ऑफ ट्रेन, 30 मीटर पर सेकंद. बघा, अजून विसरताय तुम्ही, अजून विसरताय. स्पीड ऑफ ट्रेन काय असतंय? लेंथ ऑफ ट्रेन प्लस ठीक आहे, प्लस लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म काय दिले? ब्रिज, डिवायडेड बाय टाइम, डिवायडेड बाय टाइम. पण इथं काय आहे बघा, इथं प्रॉब्लेम काय आहे? आता हा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. आता जरा थोडस आपण वेगळ्या अँगलने गेलो. लेंथ ऑफ ट्रेन मला माहित नाही, लेंथ ऑफ ट्रेन प्लस लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म किती आहे? 240 डिवायडेड बाय 27. मी असं गेला की संपला. ओके, हे टोटल टाइम आहे. आता अजून कोणत्या अँगलने तुम्ही बघू शकता या प्रॉब्लेम कडे? हा, हे बघा, टाइम इज इक्वल टू लेंथ ऑफ ट्रेन प्लस लेंथ ऑफ ब्रिज डिवायडेड बाय स्पीड. मग बघा टाइम काय असणार आहे? टोटल टाइम असणार आहे ना, T1 प्लस T2. हा कसा येणार आहे? लेंथ ऑफ ट्रेन डिवायडेड बाय स्पीड प्लस लेंथ ऑफ ब्रिज डिवायडेड बाय स्पीड.
आता हा T1 कुठला असणार आहे, हा असणार आहे. हा T2 काय असणार आहे, हा असणार आहे. समजलं? मध्ये 27 सेकंद मधलं जर तुम्ही 19 मायनस 27 मायनस 19 केलं तर 8 सेकंद आले. 8 सेकंद कशाला लागतात? 240 मीटर लॉंग ब्रिज क्रॉस करायला लागतात. समजलं? त्याच्यावरून तुम्हाला काय मिळालं? स्पीड मिळालं. स्पीड दोन्हीकडे सेमच आहे, कारण स्पीड इकडे आहे, या साईड स्पीड इथं आहे. मॅथ्स कडे बघू नका, प्रॉब्लेम प्रॅक्टिकली समजून घ्या. नाही समजलं? नाही समजलं? कनेक्ट होईना. बरं, अजून सांगतो, अजून सोपे भाषेत सांगतो. हे बघ, ट्रेन क्रॉसेस इलेक्ट्रिक पोल. इलेक्ट्रिक पोल क्रॉस करायला 19 सेकंद लागतात. ठीक आहे. आणि 240 मीटर लॉंग ब्रिज क्रॉस करायला 27 सेकंद लागतात. मग ते वरचे जे सेकंद लागलेत 19 पासून 27 पर्यंतचे, ते कशामुळे लागलेत? कारण ते ब्रिजचे डिस्टन्स ऍड झाले. स्पीड सेम आहे, ब्रिजचे डिस्टन्स ऍड झाले, तेवढ्यामुळे एक्स्ट्रा किती सेकंद लागले? 8 सेकंद लागले. स्पीड तर सेम आहे, मग मला डिस्टन्स मिळालं. एक्स्ट्रा डिस्टन्स किती? डिवायडेड बाय तेवढं टाइम, एक्स्ट्रा टाइम लागलेलं. 240 डिवायडेड बाय 8 म्हणजे किती आलं? 8 24, 30 मीटर पर सेकंद. हे किती आलं? 30 मीटर पर सेकंद. यालाच तुम्ही 30 इंटू 18/5 केलं, किती आलं बघा? 6 आणि 18 अष्टोदर्शी किलोमीटर पर आवर. आणि लेंथ ऑफ ट्रेन कशी काढायची? स्पीड इंटू टाइम. कुठलं घेणार टाइम? 19 घेणार. म्हणजे किती आलं बघा? यस, 30 इंटू 19. कळलं? प्रॅक्टिकली समजून घ्या, प्रॅक्टिकली जरा समजून घ्या. होईल होईल, अजून प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ना होईल. ते कसं होतंय, ट्रॅडिशनल मेथड मधनं लगेच इकडे यायला जरा जड जातं. ते आपलं काय म्हणायचं, एव्हरी ऑब्जेक्ट अँड ह्युमन बिंग फॉलो लॉ ऑफ इनर्शिया. जडत्व, त्याला काय म्हणतात? जडत्व. मेंदू जड झालेला असतो ना आपल्या, लगेच सोडत नाही त्या गोष्टी. ठीक आहे? नाही म्हणतोय, नाहीच. इनर्शियाचा लॉ काय? बसलेल्याला हलवायला आपल्याला फोर्स लावायला लागतोय, आणि एखादा मोशन मध्ये असेल त्याला थांबवायला आपल्याला फोर्स लावायला लागतोय. ते बसलेला आहे ना, ते मेंदू एका जागी बसलेला आहे, ढम्म असून त्याला हलवायला लगेच हालत नाही. ते आम्ही नाही जावं म्हणते. आम्ही नाही जावं. ओके, त्यालाच एक दुसरं नाव काय माहिती का? ऍडॅप्टेशन. बघा, कुठल्या पण आत्ताच म्हणतो बरं का मी, आताचे जे गव्हर्नमेंट जॉबचं किंवा एक ऑफिसरचं जे धोरण असते, कुठेही जावा तुम्ही, तुम्ही आपल्या याच्यात या नाहीतर इतर कुठल्या तर गव्हर्नमेंटच्या सेवांमध्ये जावा, तिथं सगळ्यात महत्वाची केपेबिलिटी काय माहिती का? की तुमचा मेंदू ऍडॅप्टेबल पाहिजे. किती फास्ट गोष्टींना ऍडॅप्ट होतं, नवीन गोष्टींना ऍडॅप्ट होतं. समजलं? म्हणजे फॉर एक्झाम्पल काय, समजा रिसेंट आता मोबाईलचं युग आहे, मोबाईलनं फोन करतोय आपण, आणि तुम्ही जर जुन्या विचारानं असाल, नाही मी मोबाईल हातात घेणारच नाही, मग काय, कबूतरनं पाठवा. कबूतर जा जा जा, त्यानं पाठवा संदेश, मेसेज.
त्याच्या त्वचेत पत्र देऊन तुम्ही अडॅप्टच होणार नाही. मला सांगा माणूस टिकल का? हा माणूस टिकल पुढं? नाही. नोकियाचं एक्झाम्पल आहे तसं. नोकियाला बरबाद केलंय लोकांनी त्या बाबतीत हे नाव घेऊन. चेंजेस झाले नाहीत ना ते म्हणले विंडोजची ओएसच देणार आम्ही. त्या विंडोज मध्ये दुसरं काय चालणारच. अँड्रॉइड वाले हे वेगवेगळे द्यायला लागले, गेम द्यायला लागले, वेगवेगळे ऍप्लिकेशन द्यायला लागले. अँड्रॉइड घुमलं पुढं, मग ते बसलं विंडोजच करत. ते नाही आलं, बुडलंच पूर्ण. म्हणजे काय आहे बघा, कुठल्याही कट थ्रोट कॉम्पिटिशनला तुम्हाला ब्रेनची एक सगळ्यात बेस्ट क्वालिटी तुमच्याकडे पाहिजे, ते असते अडॅप्टेशन. की तुम्ही किती फास्ट अडॅप्ट होताय एखाद्या गोष्टीला, तुम्ही किती स्वतःला चेंज करताय. ते जर जमलं, ते आलं, आणि चेंज करताय ह्याची सुरुवात पहिल्या मेंदूपासून होते बरं का. तुम्ही तुमच्या विचारांना किती फास्ट चेंज करताय, आणि वय जसं वाढेल ना तसं ते विचार लय फर्म होते. समजलं का? त्याचं एक बेस्ट एक्झाम्पल सांगतो. आता तुम्ही डिमोटिवेट होऊ नका, तुमच्यासाठी मार्ग सांगतो एक मी, म्हणजे मी मार्ग स्वतः अवलंबतोय. ही खरी गोष्ट आहे, म्हणजे बायोलॉजिकली खरी आहे. जसं आपलं वय वाढेल तसं आपण इझिली चेंज होत नाही. आणि ऑफिसरला सगळ्यात मोठी क्वालिटी ती पाहिजे की तुम्ही चेंज व्हायला पाहिजे इझिली. नाहीतर एकच्या आताची पोरं म्हणतात ना, माय लाईफ माय रूल, आय विल नॉट चेंज, मी बदलणार नाही. मरा मग. बदलणार नाही काय, पुढे जाणारच नाही. मग चेंज व्हायला पाहिजे. मग त्यासाठी मी काय म्हणलं, जसं वय वाढेल तसं ही क्वालिटी कमी व्हायला चालू होते. मग त्यासाठी काय करायचं, आपल्या अंगातलं छोटं बाळ असते की नाही, त्याला मारायचं नाही अजिबात, त्याला जिवंत ठेवायचं. म्हणजे एक असतात ना, वय वाढेल तसं त्याला मारून टाकतात. म्हणजे एक असतं बघा, लई मॅच्युअर पणाचा आव आणतात. म्हणजे लई मॅच्युअर, त्यांच्याकडे बघितलं की असं वाटतं किती बाबा हे ना, म्हणजे अडवलंय स्वतःला, म्हणजे वागताना असं वागणार. एक पोरं बी असेल बघा, बारकी एक पांढरी कपडे घालून ते नेत्यांच्या मागे हिंडायचं बोंबलत, मॅच्युअर, आणि असे ताटत असत. बारकं पोरग हे जो वय 17-18 आहे, आणि ते 16 वर्षाच्या पोराला म्हणते, ए लहान आहेस तू बाळा, कडलाय, त्याला म्हणते बाळा. ह्यो लय मोठा, म्हणजे 50-60 वर्षाचा होऊन गेला. अशा टाईपचे असतात. हे झालं ना तर तुम्ही संपला म्हणायचं. असं जर व्हायला लागलं तर कमी वयात लय मोठं व्हायला जायचं नाही, उलट करायचं. जसं वय वाढलं ना तसं लहान व्हायला बघायचं जास्त. लय भारी, म्हणजे हा एक्सरसाइज आहे ब्रेनचा. त्यानं तुमचं मेंटल एज फार कमी राहते. मेंटल एज कमी राहिलं ना, तुम्ही फास्ट अडॅप्ट व्हायला शिकताय नवीन सिच्युएशन. समजलं? आणि कधी पण बघा, प्रत्येक माणसाच्या 2-3 पर्सनॅलिटी असतात. हा, म्हणजे 2-3 पर्यंत ठीक आहे. जास्त व्हायला लागले की मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर होते. मग ते घरातनं बाहेर पडलेला वेगळा, तिसरीकडे वेगळाच, चौथीकडे वेगळाच, असं. खरा माणूस कोण हेच विसरून जाते. नॉर्मली माणसाच्या 2-3 पर्सनॅलिटी असतात. तर त्यात त्या 2-3 पर्सनॅलिटीमध्ये ही एक पर्सनॅलिटी मेंटेन करायची ऑफिसरना. ठीक आहे. एक तुमची एटिकेट्स, म्हणजे ज्यावेळी ऑफिसमध्ये वागायची वेळ आहे तिथं तुम्ही फर्म वागलं पाहिजे, एकदम मॅच्युअर पर्सन सारखं वागलं पाहिजे. पण ज्यावेळी शिकायचं आहे ना, त्यावेळी बारक्या मुलासारखं शिकलं पाहिजे, बारक्या बाळासारखं. म्हणजे घरी आला, ठीक आहे, लहान मुलांबरोबर खेळायचं, घरात कुत्रा असेल त्याच्यावर खेळायचं, बारक्या पोरांबरोबर क्रिकेट खेळायचं. आसपासची लोक थोडा वेळ येड म्हणतात, येड झाले हे, पण ठीक आहे, त्यांना आपलं मेंटल हेल्थ चांगलं राहतं. म्हणजे मी कधी कधी ह्याची पण एक्सरसाइज करतो. कधी कधी मी कार्टून बघतो, ओपनली सांगालो, मी कार्टून बघतो लय वेळ. म्हणजे वय वाढेल ना, माझी इच्छा असते बघायची, 1-2 तास, 1.5 तास, 2 तास असं बघायची इच्छा असते. पण ते वय वाढेल तसं होत नाही. ते पहिला मी बघत होतो बरं का, पण मी बरंच बघत होतो. आता अर्धा तास, 1 तास होते, त्याच्यावरून लक्षात येते की बाबा आपण आता जरा मेंदूचं वय बी वाढायला आलं. पण त्याला कमी करायची हीच टेक्निक आहे. मग जरा घरात चेष्टामस्करी करणं, खेळणं, बारकी पोरं आली त्यांच्यावर चेष्टामस्करी करणं. कधी कधी जर कुत्र्याबरोबर खेळत बसायचं, आमचा मोन्या जो आहे त्याच्यावर खेळत बसायचं, त्याच्यावर बोलत बसायचं. ह्यानं ना मेंटल एज थोडंसं कमी राहतं.
आणि मेंटल एज कमी, म्हणजे बारकी पोरं बघा लगेच अडॅप्ट होतात ना, काय तर तुम्ही सांगा लगेच ते शिकायचा प्रयत्न करतात. तीच मोठी माणसं, म्हातारी माणसं, त्यांना तुम्ही मोबाईलची दोन दोन ऍप्लिकेशन सांगा हे असं असं वापरत असते. हा, दुसरी एखादी म्हातारी बाई असेल तिकडं, तर लगेच म्हातारी माणसं लगेच फेसबुक लगेच शिकतात. पण तर ऑनलाईन सापडच. पण असं इम्पॉर्टंट काहीतरी काम असेल ते शिकत नाहीत अजिबात. तसंच असं म्हणून हे हे एक्सरसाइज करायची, तुम्ही करून बघा. आणि आणि एक दुसरं, बरं हे करता करता तुमच्या ब्रेनची, म्हणजे लिक्विड इंटेलिजन्स म्हणतात त्याला, एक असतो लिक्विड इंटेलिजन्स. लिक्विड इंटेलिजन्स म्हणजे तुमचे इंटेलेक्च्युअल जे तुम्ही टास्क करणार आहे ते टास्क किती इझिली अडॉप्ट करताय, त्याला म्हणतो आपण लिक्विड इंटेलिजन्स. मी त्यासाठी तुम्हाला सांगितलं, त्याला जर तुम्हाला सवय नसेल त्या गोष्टीची, म्हणजे लिक्विड इंटेलिजन्स काय असं हे जर तुम्ही फील घेतलं नसेल, तर मी तुम्हाला सांगितलं होतं पहिल्या ह्याला की येताना जरा कॉफी पिऊन या, ब्लॅक कॉफी. मी हे बऱ्याच जणांना सांगतो, ठीक आहे, प्रमोट करतो मी, कॉफीचा ब्रँड काढतोय त्यापेक्षा. माझ्याच ब्रँडची कॉफी प्या, भारी आहे की नाही. म्हणजे एवढे ऍडव्हर्टाइजमेंट करायला लागले, पण त्याचे इफेक्ट चांगले आहेत, मला दिसलेले आहेत त्याचे इफेक्ट चांगले. म्हणजे तुमचा मेंदू ना एका वेळेला 4-5 अँगलनं पळायला चालू करतोय, ते कॅफेन बूस्ट करते जरा. एकदा तुम्हाला त्याचं म्हणजे त्याचा इफेक्ट कळाला ना, मग ते लक्षात येते की बाबा हा मेंदूकडे आपल्या ही पण एक क्वालिटी आहे, त्याला जागा करायला लागते. नंतर नंतर मग ते ऑफ ऑफ, मग कॉफी जरी गेली तरी ऑफ मग चालू होते. नंतर मग पाण्यानं व्हायला लागते, पाणी पिलं की एक एक जे त्यावरचे जे प्रो प्लेयर असतात ना त्यांच्यात ते अल्कोहोल नव्हते, तर गेली माया पोटात. मग हे मग कसले प्रॉब्लेम सुटतात माहिती का? मग इकॉनॉमिक्सचे प्रॉब्लेम सुटायला लागतात, मग मोदीला लोक शिवाय द्यायला लागतात. काय जमतोय मोदीने, मी असतो तर हे केलं असतं. म्हणजे इतका लिक्विड ब्रेन मग इतका फ्लेक्झिबल होतोय. ठीक आहे, चला हे सेव्ह केलं का? म्हणून ते चालू करा. काय करायचं, येताना 5-6 बदाम खाऊन यायचे भिजवलेले, ठीक आहे. त्यानंतर कॉफी, एखादं फळ वगैरे असेल. हा, येता येता चिक्कू खाऊन येऊ नका, चिक्कू नाहीतर केळी नाहीतर आंबे, घरात आंबे आणल्यात त्यात आईनं लाडाने दिलेत, बाळ खा, 2 खाऊन जा. मग बाळ इथे येऊन झोपलंच, ठीक आहे. मग इथे येऊन 2 तास काय चाललंय ते आंबा मग काम करायला लागते डोक्यात. चिक्कू नाही खायचा, चिक्कून पण ते प्रॉब्लेम आहे, ते मेंदू स्लो करते. केळी एकदम थंड, हे शांतच होते माणूस. रात्री झोपायच्या आधी 2 केळी खाऊन झोपा, बघा झोप कशी लागते. सकाळ सकाळी तर खाऊन आलं ना, मग ते डोकं काम करत नाही, ठीक आहे. मग काय सफरचंद खाऊन यायचं, ड्रायफ्रुट्स असतील तेवढे 1-2-4 खाऊन यायचे, पोट भरून यायचं नाही तर ते पण पचायला जड असेल. नाहीतर घरात खारका आहेत, 20-30 खारका खाऊन आलाय तुम्ही, सरांनी सांगितलं. ओके, असं व्हायला नको. समज, एक 4-5 बदाम, एक 5-6 ते काळे मनुके, त्यानंतर खजूर, काजू नाही खायचे, ते जिभेचे चोचले आहेत, त्याचा मेंदूच्या फंक्शनसाठी काही उपयोग होत नाही, ठीक आहे ना. अशी पण आहेत ना, एक सांगायला गेलं सजेशन देतो, पोरं त्यांच्या त्यांच्या डोक्यानं तर्क काढतात. पहिल्या बॅच मध्ये होतं तसं, आधीच्या बॅच मध्ये पोरांना सांगितलं बाबा हे करा, म्हणजे ड्राय फ्रुट्स खावा. त्यानं ड्राय फ्रुट्स एस वाचला नाही, त्यानं ड्राय फ्रूट वाचला. घरात त्याच्या होते काजू, ते रोज काजूच खाऊन यायला म्हणलं काय इफेक्ट जाणवत नाही सर, ते त्यानं काय होत नाही. आणि एक कपभर कॉफी, ब्लॅक कॉफी, थोडीशी लाईट शुगर टाकून 2 पुढे टाकायचे,
2-3 पुड्या टाका, ठीक आहे, पिऊन या, म्हणजे इथं जरा जाग व्हाल. असे प्रॉब्लेम असे पळता पळता सुटतील, बघून सुटतील लगेच. पुढचं क्वेश्चन. मैत्रिणी सुट्टी घेतली काय मामाच्या गावाला? सुट्ट्या पडल्या मे महिना. ठीक आहे, जाऊ दे. क्लास असे लावले ना, समजा हे करिअर ओरिएंटेड असेल ना, तर 1 वर्ष जरा सगळं विसरून जायचं. पाहुणे, नातेवाईक, कार्यक्रम, फंक्शन, असं काय आपण व्हीआयपी नाही. गेल्यावर आपल्यासाठी रेड कार्पेट टाकले, फुलं टाकले, गेला कोण विचारत नाही. पण एकदा पोस्ट निघाली ना, मग त्यावेळी बोलवतात. ते खरं आहे बरं का. मग इतके नाते जॉईन होतात ना त्यावेळी, म्हणजे लक्षात येईल मला ते तुमची पोस्ट निघू दे फक्त, मग बघा कुठं एक 30-40 वर्ष जुने गाडलेले नातेवाईक जिवंत होते परत. हे माझा नातू किंवा माझी नात. क्वेश्चन सोडवा. A 280 meter long train traveling at uniform speed crosses platform in 60 seconds and passes a man standing on platform. बघा, passes a man standing on platform, फक्त मॅन आहे तिथं, ते प्लॅटफॉर्म घ्याल चुकून. passes a man standing on platform in 20 seconds. Length of platform is, फटाक करून सांगा किती येणार. पेन नाही अजिबात. कैसा करने का? ओके, करा. हा किती? 1060. पाडे पाठ करायला लागतात काय? ठीक आहे, करेक्ट. त्याचे बघून प्रॉब्लेम सुटले पाहिजे लगेच. काय करायचं बघा, 280 मीटर लॉंग ट्रेन ट्रॅव्हलिंग ॲट युनिफॉर्म स्पीड क्रॉसेस प्लॅटफॉर्म इन 60 सेकंद. आता बघा, प्लॅटफॉर्म 60 सेकंदात क्रॉस करते. मग त्याच्यात कुठले डिस्टन्स, ट्रेनचं डिस्टन्स आणि प्लॅटफॉर्मचं डिस्टन्स दोन्ही ऍड असणार, म्हणून टायमिंग जास्त लागले. पासेस अ मॅन स्टँडिंग ऑन प्लॅटफॉर्म 20 सेकंद. येस. मग बघा, जर मी 280 भागिले 20 केलं, म्हणजे 280 म्हणजे लेंथ ऑफ ट्रेन डिवायडेड बाय टाइम. अरे हा काय येणार? स्पीड ऑफ ट्रेन, लेंथ ऑफ ट्रेन डिवायडेड बाय टाइम, म्हणजेच किती? 280 भागिले 20, 14. काय आलं? मीटर पर सेकंद. आता बघा, हे 60 सेकंद, त्यातले 20 सेकंद हे
मॅन क्रॉस करायला लागतात, म्हणजे लेंथ ऑफ ट्रेन ओव्हरकम करायला लागतात 20 सेकंद, म्हणजे 40 सेकंद प्लॅटफॉर्म ओव्हरकम करायला लागणार. आता एखाद्याला कळालं, हे बघा लक्ष द्या 20 सेकंद लेंथचं डिस्टन्स क्रॉस करायला लागतात, 20 सेकंद. 40 सेकंद प्लॅटफॉर्म क्रॉस करायला लागतात. मग मला सांगा 20 सेकंदात जर ती 280 मीटर क्रॉस करत असेल, 40 सेकंदात त्याचे डबल. सिंपल. तरी नाही कळालं तर मग असं करायचं. काय करायचं? ह्यातला गॅप किती? 40 सेकंद गुणिले 14, 14×56 मीटर. हे काय झाले? लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म. लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म. समजलं का? कळालं? इमॅजिनेशन लागतंय. ट्रेन असे दिसल्या पाहिजेत प्लॅटफॉर्मला क्रॉस करताना, फक्त इथं बसल्यावर. गाडी चालवताना दिसता कामा नाहीत. नाहीतर बघा घरचे यायचे इथं भांडायला माझ्याकडं, मला तुम्हाला तेच ट्रेन मधनं घेऊन जायला लागेल कृपामाईमध्ये. त्यामुळं इथंच इमॅजिनेशन करा काय करायचं. ठीक आहे, कळाला प्रॉब्लेम? पुढे जाऊ. हा, पुढचं क्वेश्चन. ए 700 मीटर लॉन्ग ट्रेन ट्रॅव्हलिंग ॲट 60 किलोमीटर पर आवर crosses tunnel in 2 minutes. Crosses tunnel in 2 minutes. Find length of tunnel. अजिबात नाही, फक्त आन्सर ते पहिला सांगायचं मग आन्सर लिहायचं. तुम्ही मला सांगा थांबा म्हणून, सर लिहिणार आहे मी काय तर असं, नाहीतर पीडीएफ मिळणारच आहे. बघून सांगायचं, बघून. कॉमन सेन्स पाहिजे. बघू किती आहे. तो हळूहळू जागा होणार आहे. नाही आलं उत्तर? पेन नाही तर किती आलं? नाही आलं? नाही आलं? हो, यायला पाहिजे होतं आतापर्यंत. सांगू सांगू तुम्ही विचार कसा करताय बघा, ते शिकायत ना. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या आता. प्रॉब्लेम इम्पॉर्टंट नाही, इम्पॉर्टंट आहे तुम्ही विचार कसं करताय. ठीक आहे, ते सांगतो. 60 किलोमीटर पर आवर दिले, ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय? करेक्ट. 60 मिनिटात 60 किलोमीटर जाणार. मग काय म्हणलंय? 2 मिनिटात टनेल क्रॉस करते ट्रेन, 2 मिनिटात. मग 2 मिनिटात 2 किलोमीटर गेली असणार ना. स्पीड किती आहे? 60 किलोमीटर पर आवर, म्हणजे 60 किलोमीटर इन
60 मिनिट, म्हणजे एका मिनिटाला 1 किलोमीटर ट्रॅव्हल करते. मिनिटाला 1 किलोमीटर स्पीड आहे ट्रेनचं. 2 मिनिटाला 2 किलोमीटर. 2 किलोमीटर म्हणजे 2000 मीटर. 2000 मीटर. लेंथ ऑफ टनेल प्लस लेंथ ऑफ ट्रेन म्हणजे 2000 मीटर. लेंथ ऑफ ट्रेन आहे 700 मीटर. उरलेलं लागतं काय याला पेन पेपर काय? हे जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही, पाप लागतंय मोठं. असलं कॅल्क्युलेशनच करायचं नाही अजिबात. हे इन्सल्ट वाटले पाहिजे, इन्सल्ट. हे म्हणत मी इंजिनियर आहे, ह्युमन कॅल्क्युलेटर, आणि असलं कॅल्क्युलेशन, असं लाज वाटली पाहिजे कॅल्क्युलेशन करताना याची. मला लिहिताना पण लाज वाटते, पण लिहायला लागते असू दे. ठीक आहे, लिहितो. बघा, 60 किलोमीटर पर आवर दिले, म्हणजे 60 किलोमीटर इन 60 मिनिट, म्हणजे 1 मिनिट. 1 किलोमीटर इन 1 मिनिट. स्पीड काय झालं? स्पीड 1 किलोमीटर इन 1 मिनिट. मग 2 मिनिटात, सो 2 मिनिटात 2 किलोमीटर. 2 किलोमीटर ट्रॅव्हल करणार डिस्टन्स म्हणजे 2000 मीटर. मग 2000 मीटर म्हणजे काय असणार? लेंथ ऑफ ट्रेन प्लस लेंथ ऑफ टनेल. 2000 मीटर म्हणजे 2 मिनिटात ओर म्हणजे पास होऊन जाते ना पुढे. लेंथ ऑफ ट्रेन प्लस लेंथ ऑफ टनेल. मग लेंथ ऑफ ट्रेन दिले 700 मीटर, सो लेंथ ऑफ टनेल, लेंथ ऑफ टनेल 1300 मीटर. पाप लागते याला, सांगतो मी, पाप केला आता. समजलं का? अजिबात पेनाला हात लावायचा नाही असं कॅल्क्युलेशन करायला. नॉन सेन्स, चिल्लर कॅल्क्युलेशन आहे. पुढचा प्रॉब्लेम पुढं. नंतर पीडीएफ लिहिताय ना, ते पीडीएफ साठत जातात त्या ग्रुपमध्ये. नंतर ती कळणार नाही कशी काय ती, रोजचं रोज लिहा ते. आणि नंतर ती काय व्हॉट्सअपचे चार्ट्स काहीतरी इलिमिनेट करायचं ठेवू नका ते, नाहीतर ती मागचं डिलीट व्हायचं सगळं. पीडीएफ सगळं डिलीट व्हायचं ते. ठीक आहे, अजून मी सेव्ह करून ठेवतोय. डिलीट झालं तर मागा माझ्याकडं. ऍव्हरेज स्पीड. आता बघा, ऍव्हरेज स्पीड काय? ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला बघा, टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन. यात सगळ्यात महत्वाचं काय म्हणजे हा शब्द ऍव्हरेज स्पीड. त्याच्यावर तुमचं लक्ष असलं पाहिजे. ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल, त्यामध्ये टोटल हा शब्द महत्वाचा, डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन. ओके, ठीक आहे. तर क्वेश्चन बघू आपण. हा क्वेश्चन आहे बघा. ए कार covers 8 kilometer in first quarter of an hour, 6 kilometer in second quarter, क्वार्टरचा अर्थ वेगळा आहे बरं का, and 16 kilometer in third quarter.
फाइंड द एव्हरेज स्पीड ऑफ कार ड्युरिंग दिस जर्नी. तर क्वार्टर म्हणजे हा किती म्हणजे किती 1/4 हो 1/4 क्वार्टर म्हणजे 1/4. ठीक आहे चांगलं आहे. तुम्हाला माहित नाही हे चांगलं आहे. माहित असं तर मला टेन्शन आलं असं. मला टेन्शन आलं असं. माहित कसं क्वार्टरचा अर्थ माहित कसं. तिथं पण अर्थ तेच होतोय बरं का. एक बाटलीचे 1/4. ठीक आहे लक्ष द्या. जनरल नॉलेज होय का नाही. ए कार कवर्स बघा काय आहे ऍव्हरेज स्पीड काढायचंय. फॉर्म्युला लिहिला पहिला मी. ऍव्हरेज स्पीड इज इक्वल टू काय टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टोटल टाइम. टोटल डिस्टन्स किती आहे 8 6 आणि 16 भागिले किती येणार 1/4 प्लस 1/4 प्लस 1/4. ओके किती आलं हे 8 आणि 7 14 16 30 भागिले 3/4 म्हणजे किती येणार 40 किलोमीटर पर आवर. प्रॉब्लेम वाचल्यावर धडकी भरते का नाही. कसा सोडवायचा सोपा प्रॉब्लेम आहे एकदम सोपा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे सगळ्यात महत्वाचं काय या प्रॉब्लेम मध्ये यस हे महत्वाचं. किती वेळा सांगितलं मी हे महत्वाचं हे महत्वाचं हे महत्वाचं 5 वेळा सांगितलं. आता एवढ्या वेळा सांगून पुढचा प्रॉब्लेम चुकता कामा नाही. सोडवा याचा आन्सर आलं पाहिजे. लई लिहायचं नाही थोडंच लिहायचं. तरी लिहायचं नाही लिहायचंच नाही काय गरज नाही लिहायची. प्रॉब्लेम पण चिल्लरच आहे. लिहायचं नाही. काय महत्वाचं तेच महत्वाचं आहे इथं. हा आलं का टोटल डिस्टन्स. नाही आलं काय महत्वाचं आहे काय काय परत 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 एकदा हा परत एकदा सांगा.
टाइम होता ना 5+3 5+8 कसं 5+3 टोटल टाइम आणि वर हा मी तर पाण्याचा जार ठेवणार नाही आता इथं. मी कॉफीचा जार ठेवतो इथं आता. असे प्रॉब्लेम सुटले नाहीत ना, तुम्ही बाटलीत भरून घ्या कॉफी. किती आलं? टोटल डिस्टन्स कसं काढायचं? स्पीड इंटू टाइम म्हणजे डिस्टन्स. ते टोटल डिस्टन्स मिळणार 5 × 24 120 किलोमीटर. पहिल्या 5 तासात 24 किलोमीटर पर आवर न जातो ना तो. किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलं? 120 किलोमीटर. आणि पुढच्या 3 तासात 60 किलोमीटरच्या स्पीडने गेलाय. किती डिस्टन्स ट्रॅव्हल झालं? 180. 120 + 180 300. टोटल डिस्टन्स म्हणून सांगितलं होतं ना, टोटल वर फोकस होता. टोटल डिस्टन्स काढायचं होतं न्यूमरेटरला. टोटल डिस्टन्स किती झालं? 300 डिवायडेड बाय टोटल टाइम. छान. आणि हे उत्तर होतं किती होतं? 37.5 यायला पाहिजे होतं. काय 300/8 जमत नाही मनातल्या मनात. मग हा ऍव्हरेज स्पीड काय येणार? 5 × 24 + 3 × 60 डिवायडेड बाय 5 + 3 एवढंच होतं. हे काय काढलं? डिस्टन्स. हे डिस्टन्स प्लस डिस्टन्स टोटल डिस्टन्स. ते टोटल कळालं असतं ना, लगेच आन्सर आलं असतं. आणि टोटल टाइम बघा. आणि एवढं सांगतो तुम्हाला, लक्षात ठेवा, जरी जॉबला लागला असलं जमत नसलं तिथं लई माप काढतात. हाताखालचे टेक्निशियन माप काढतात. मॅडम तुम्हाला एवढं जमत नाही, साहेब तुम्हाला एवढं जमत नाही, एवढं कॅल्क्युलेशन जमत नाही. माप काढणारी ही जनता वेगळी असते लई. त्यात एक सुख असते त्यांचं. सुख असते त्यांचं. परत असं इंजिनियर होऊन तुम्हाला जमत नाही एवढं कॅल्क्युलेशन जमत नाही. त्यात 11वी-12वी केलं असलं त्याचं बी माप निघतात 11वी-12वीला. आणि त्यात जर समजा तुम्ही चुकून सांगितलं की IIT ची प्रिपरेशन बी करत होतो, मग आणि माप निघतात. IIT ची प्रिपरेशन करून एवढा प्रॉब्लेम सुटत नाही. डिग्री करून एवढं सुटत नाही. डिप्लोमा करून एवढं सुटत नाही. असं उठता बसता माप असतात. मग समजलं? म्हणून माप कमी निघावीत यासाठी जरा सिरियसली करा हे. ओके. लय पुढे गेलं. हा क्वेश्चन. A person travels 84 kilometer by bus and 42 kilometer per hour. ओके, असा क्वेश्चन आहे. बरोबर आहे क्वेश्चन? हा. A person travels 84 kilometer by bus at 42 kilometer per hour and 2001 kilometer by train at 67 kilometer per hour. Find the average speed of for the entire journey. हा सांगा.
पेन 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 बंद. ह्याला पेन हात लावायला लागतोय. बघा, पाप लागते म्हणून सांगितलं मी तुम्हाला. किती? पण पेनाला हात लावला ना. आलं. आलं काय? सगळं आपले एकदम बेसिक फॉर्म्युल्यावर चाललंय बघा. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. मला क्लासमध्ये खरं इंजिनिअरिंग काय आहे, खरा इंजिनियर काय आहे हे तर कळेल ऍटलिस्ट. बघा, ए पर्सन ट्रॅव्हल्स 84 किलोमीटर बाय बस ऍट 42 किलोमीटर पर आवर. म्हणजे T1 किती आला? 2 आवर्स. बरोबर. 84 किलोमीटर बाय बसने ट्रॅव्हल करतो. स्पीड किती आहे? 42 किलोमीटर पर आवर. म्हणजे 84 किलोमीटर ट्रॅव्हल करायला 2 तास लागणार. 201 किलोमीटर स्पीड आहे. किती स्पीडने जातोय? 201 किलोमीटर डिस्टन्स आहे. स्पीड किती आहे? 67 किलोमीटर पर आवर. म्हणजे T2 किती आला? 3 आवर्स. करेक्ट. माझं मेंदू एक पुढे चालतोय. ते 3 लिहायचे, दोन्हीची बेरीजच डायरेक्ट डोक्यात आली माझी. हा. फाइंड द ऍव्हरेज स्पीड फॉर द एंटायर जर्नी. ऍव्हरेज स्पीड परत फॉर्म्युला तोच. इम्पॉर्टंट काय आहे ह्याच्यात? टोटल. टोटल डिस्टन्स किती आहे? 84 प्लस 2001 201 डिवायडेड बाय 5. म्हणजे किती झाले हे? 285. 5 5 5 25 5 7 35. सोपा होता प्रॉब्लेम. तुम्ही टेन्शन घ्यालाय, जरा येऊ दे टेन्शन. चांगला आहे सगळेजण, त्यामुळे प्रॉब्लेम सुटला पाहिजे हा प्रॉब्लेम. आणि मी प्रेशराईज पण मुद्दाम करायला लागली. एक्झामला असंच असते प्रेशर. इथं ऍडॉप्ट झाला ना तुम्ही, एक्झाम मग किरकोळ. ठीक आहे. म्हणून नेट प्रॅक्टिस करताना 160 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं प्रॅक्टिस करायचं. बॉलचं स्पीड पाहिजे तेवढं 160 किलोमीटर. मग तू सोया बख्तरचा 150 किलोमीटर पर आवरचा बॉल दिसतोय. सोया बख्तरचा रिटायर झाला आता. ठीक आहे. दुसरे कोण आहेत ना आता? 150च्या स्पीडचा बॉल दिसतोय. समजलं का? मॅच मध्ये तसंच आहे हे.
तुमच्यामध्ये हायेस्ट स्पीड किती असते? 120, 135. 135 जोक नाही, 135 किलोमीटर पर आवर. कधीतरी रस्त्याच्या कडेला उभारून बघा, 80च्या 100च्या स्पीडने गेलेली गाडी कळत पण नाही आपल्याला गेलेली. त्यात 135च्या स्पीडनं बॉल फेस करायचा आहे तुम्हाला. मग नेटमध्ये प्रॅक्टिस कितीची पाहिजे? 145, 150 ची प्रॅक्टिस पाहिजे. तर तुम ऍक्च्युअल मॅच मध्ये त्या प्रेशर मध्ये तू बॉल दिसणार नाही. तर मग असं स्विंग विमानच काय गेलं, काय होतं, असंच होतं ते. ठीक आहे. ओके. आता बघा, हा काय दिले आता? A person travels from his home to office at 60 km per hour and returns along the same route at 40 km per hour. Find the average speed. कसं काढायचं? हा, जर तुम्ही तसाच विचार केला म्हणजे बघा, याला म्हणायचं स्मार्टनेस. ऍव्हरेज स्पीड काय आहे? टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय हा, टोटल डिस्टन्स किती माहित नाही मला. D1 प्लस D2 लिहितो. हा सॉरी, आता डिस्टन्स सेम आहे ना. तुम्ही एक्झाम्पल पण समजून घ्या. हे बघा, इथं त्याचं घर आहे आणि इथं ऑफिस आहे. ठीक आहे. इथनं गेला, इथं जाताना किती स्पीड होतं? 60 किलोमीटर पर आवर. इथनं रिटर्न आला, इथं 40 किलोमीटर पर आवर. ह्याच्यातलं डिस्टन्स D आहे असं आपण मानलं तर बघा, D प्लस D डिवायडेड बाय टाइम कसं काढणार? डिस्टन्स अपॉन स्पीड, म्हणजे D बाय 60 प्लस D बाय 40, D बाय 40. हे जर सॉल्व्ह केलं तुम्ही, 2D डिवायडेड बाय, बघा हे क्रॉस मल्टिप्लाय करा सगळं, D कॉमन काढा बाहेर त्यातनं, त्यानंतर इथे काय येणार? 60 इंटू 40 आणि 60 प्लस 40. हे आलं. D ला D कॅन्सल झालं. हे काय आलं? 2 इंटू 60 इंटू 40 डिवायडेड बाय 60 प्लस 40. ह्याच्यावरून फॉर्म्युला काय आला? 2S1S2 डिवायडेड बाय S1 प्लस S2. हे लक्षात ठेवा. फॉर्म्युला किती आलं स्पीड? कन्सेप्ट काय आहे? बेस तोच आहे. बेस जो आहे ना तो एकच आहे, ऍव्हरेज स्पीड. एक्झाम मध्ये आलं तर डायरेक्ट हे सुचलं पाहिजे. दोन स्पीड दिले असतील, डिस्टन्स जर कॉमन असेल, हे कधी वापरायचं? हा, इथं डिस्टन्स सेम
असतील तर अँड स्पीड गिवन देन ॲव्हरेज स्पीड मी असं काढायचं. ऑफिस, हे होम, हाऊस. ओके. झालं. पुढं आता इथे डिस्टन्स सेम होतं ना. आता बघा पुढच्या प्रॉब्लेम मध्ये डिस्टन्स जर सेम नसेल, ए मॅन कव्हर्स 1/3 ऑफ डिस्टन्स. A man covers 1/3 of the distance is traveled at 40 km/h by bus and remaining distance traveled by car at 70 km/h. Find the average speed of the journey. 1/3 of distance दिले पहिला आणि उरलेलं 2/3 त्यानं कसं ट्रॅव्हल केलंय? बाय कार. म्हणजे बघा तुम्हाला हे समजून घ्यायचं. समजा इथं पॉइंट आहे ए, इथं बी आहे, याच्या 1/3 पहिला कितीने ट्रॅव्हल केला? हे हे बघा हे 1/3 आहे आणि हे 2/3 आहे. 1/3. ठीक आहे. म्हणजे हे D1 आहे, हे D2 आहे. मग D1 D2 मध्ये काय रेशो आहे? हा 1:2. नाही कळालं? D1 काय आहे? 1/3 ऑफ D. D2 काय आहे? 2/3 ऑफ D. म्हणजे D1 D2 मध्ये काय रेशो आहे? D1:2. 1:2. आता बघा फॉर्म्युला काय आहे याचा? ॲव्हरेज स्पीड. तो त्याच्या आधी समजा D1 डिस्टन्स ट्रॅव्हल केले स्पीड S1 ने, D2 डिस्टन्स ट्रॅव्हल केले स्पीड S2 ने, S2च्या स्पीडने ट्रॅव्हल केले आणि D1:D2 यांच्यात रेशो आहे M:n. M:n असेल तर बघा ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू M+n S1 S2 डिवायडेड बाय N S1 प्लस M S2. बघा
रेशो फ्लिप झाला तर इथला, समजलं? ऍव्हरेज स्पीड. मग झालं, आन्सर काय आहे बघा, एम प्लस एन. एम प्लस एन म्हणजे हा, मग इथे किती आहे 1:2, म्हणजे 1+2. S1 S2 काय आहे 40 × 70. 40 × 70 डिवायडेड बाय एन. एन किती आहे 2 आहे, म्हणजे 2 × 40 प्लस 1 × 70. बघा आन्सर काय आहे ते. हा, 80 आणि 70 150, म्हणजे हे ह्याला गेलं 3 5 5 48 8 7 56 किलोमीटर पर आवर. ऍव्हरेज स्पीड. ऍव्हरेज स्पीड. ठीक आहे, लिहून घ्यायला लागलाय. ठीक आहे, काय पीडीएफ देतो आता, तुम्ही घरी पोहोचेपर्यंत पीडीएफ येत्या. अभ्यास करा बरं का, अभ्यास कमी पडालाय सगळ्यांचा. हा होमवर्क आहे, ठीक आहे. होमवर्क. होमवर्क. व्यवस्थित प्रॉब्लेम वाचायचा, नाही लगेच सेंड करतो मी घरी जाईपर्यंत. ओके. ठीक आहे, अभ्यास व्हायला पाहिजे, अभ्यास कमी पडालाय. थांबू आपण इथं.